नमस्कार मित्रांनो, योजना बंद होतील पण माहिती नाही. मी संभाजी गायकवाड. स्वागत आहे आपलं योजना दरबारमध्ये. चला तर वळूया मग थेट मुद्द्याकडे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा डिसेंबर महिन्याचा हप्ता आणि जानेवारी महिन्याचा हप्ता अर्थातच एकत्रित 3,000 रुपये हे मकर संक्रांतीपूर्वी म्हणजेच 14 जानेवारीपूर्वी पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यावर वितरित करण्याचा निर्णय राज्य शासनाच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे. ज्यासाठी आवश्यक असलेला निधी आणि हप्ता वितरणाच्या प्रक्रिया देखील राज्य शासनाकडून सुरू करण्यात आलेल्या आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत महिलांना 3,000 रुपये मिळणार याची आतुरता आता देखील महिलांना लागलेली आहे. मात्र हा हप्ता मिळणार का असा प्रश्न आता निर्माण झालेला आहे. यापूर्वी नगरपंचायत निवडणुका सुरू असताना नोव्हेंबरचा हप्ता वितरित करताना उशीर झाला होता. आता राज्यात 29 महानगरपालिकांच्या निवडणुका सुरू झाल्या आहेत. या काळात हप्ता वितरित करताना आक्षेप नोंदवले गेले तर विलंब देखील होऊ शकतो, अशी माहिती ही वर्तवली जात होती. अपेक्षेप्रमाणेच या हप्त्या वितरणावर आता आक्षेप देखील घेण्यात आलेला असून निवडणूक आयोगाला एक पत्र देण्यात आलेले आहे. त्यात म्हटले आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची डिसेंबर 2025 ची रक्कम आणि 2026 ची रक्कम एकत्रित 3,000 रुपये हे निवडणुकीच्या मतदानाच्या आदल्या दिवशी देण्याचा घाट सरकारने घातला आहे. पत्रानुसार हा 1 कोटीहून अधिक महिलांना प्रभावित करणारा असून निवडणुकीच्या आदल्या दिवशी म्हणजेच सत्तारूढ पक्षाच्या उमेदवारांना प्रवृत्त करण्यासाठी ही एक प्रकारची सामूहिक सरकारी लाच आहे आणि यामुळे आदर्श आचारसंहितेचा देखील भंग होत आहे. आता महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीसांनी 10 जानेवारी 2026 रोजी हे पत्र दिले आहे. त्यांची मागणी आहे की लाडकी बहीण योजनेला आमचा विरोध नाही, परंतु हे पैसे निवडणूक संपल्यानंतर द्यावेत. आता या मागणीला निवडणूक आयोग काय प्रतिसाद देतो आणि सरकार आपली काय बाजू मांडते हे पाहणे अत्यंत महत्त्वाचे ठरेल. जर हा पुढचा हप्ता थांबला गेला तर पुढे याचा लोड वाढू शकतो. आशा करूयात की हप्ता वेळेवर मिळेल, परंतु निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मांडलेली बाजू देखील योग्य वाटत असल्याने वितरणास विलंब देखील होण्याची शक्यता आहे. त्यामुळे धन्यवाद.